एमपीएससीचा घोळ मिटता मिटत नाहीये। राज्यातील कृषी पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांच्या 258 जागा भरण्यात याव्या या मागणीसाठी खरं तर हे सगळे विद्यार्थी आज पुण्यामध्ये एकवटलेले आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही सगळे एकवटले आहात, खरं तर काय मागणी आहे तुमची सगळ्यांची, तुम्ही एकत्र सर तारांकित प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं माननीय मुंडे साहेबांनी की 258 जागा ज्या ॲग्रीच्या आहे क्लास 1 क्लास 2 पोस्टसाठी हे आम्ही भरू। शासन तत्पर आहेत, आयोगसुद्धा देखील तत्पर आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय। तर माननीय अभिमन्यू पवार सरांनी भरपूर साऱ्या याच्यात आम्हाला मदत केली, 90% काम झालेलं आहे, फक्त 10-5% येऊन ठेपलेलं आहे। तर आम्हाला शासनाला विनंती आहे, जशी बहीण तुमची झाली लाडकी तशी ॲग्रिकॉसला भरली धडकी आणि आमची हात जोडून विनंती आहे की 258 जागा व्हाव्या ॲड तडकाफडकी। जर ह्या 258 जागा ॲड नाही झाल्या तर काय होईल, कारण 258 जागासाठी 1 लाख ॲग्रीचे मुलं बसतात आणि हे मुलं एज बार होतील। एज बार झाले तर काय करायचं, म्हणजे मुली ज्या आहेत म्हणजे 2-2 वर्षापासून एक्झाम होत नाही आहे, 21-22ला जे मुलं पास झालेत त्यांची नियुक्ती नाही आहे, 23ला तर ॲडच नाही आहे आणि जर 24ला जर ॲड नाही झाली तर आम्ही ह्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांनी कोणासमोर वाचा फोडायची। त्या अनुषंगाने आम्ही इथं आज तुम्हाला पत्रकारांना बोलून हे सगळं आमची सगळं नेमकं अडकलंय कुठं तुमचं? हे ॲक्च्युली म्हणजे जो शासनाचा लाल फितीचा कारभार असतो ना त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत। फाईल प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागत आहे, त्यामुळे थोडा म्हणजे आम्हाला म्हणजे त्या जागा MPSC कडे मागणीपत्रात जाण्यासाठी वेळ लागत आहे। तर आमची CM साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी यात हस्तक्षेप करून प्रशासनाला म्हणजे सूचना द्या की लवकरात लवकर या फाईलला मार्गी लावा आणि 1 लाख कृषी पदवीधरांना न्याय द्यावा। कधीपर्यंत व्हायला पाहिजे हे? आत्ता आमची एक्झाम जी आहे ती येत्या 10-12 दिवसांमध्येच आहे, तर त्या जागा त्याच एक्झाममध्ये ॲड करण्याची आमची विनंती आहे सर। 258 जागा आहेत, मोठ्या प्रमाणात तुम्ही विद्यार्थी ग्रामीण भागातले सगळे ॲग्रीचे आहात, कारण त्या नाही भरल्या तर तुम्ही म्हटलं की काहींचं वय पुढं जाते किंवा अडचणी आहेत। नेमकं MPSC याला जबाबदार आहे की राज्य सरकार जबाबदार? सर जबाबदार असं कोणाला धरता येणार नाही, पण आता माननीय स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली की 258 जागा ॲग्रीच्या आम्ही भरणार आहोत। तर 1 महिना झाला, चाल ढकल कशासाठी चालली आहे? शासन दरबारी म्हणजे स्पेसिफिक ॲग्रीच्या मुलांनाच का नेहमी सहन करावं लागत आहे? तर माझी अशी विनंती आहे की मागील 3 वर्ष भरती नाही आहे। आणि दुसरा एक प्रॉब्लेम सर की मान्य आयोग हे स्वायत्त बॉडी आहे, त्यात काही अडचण नाही, पण आम्हाला पण आमचा मूलभूत अधिकार आहे ना आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळवण्याचा। तर त्या दिवशी 25 ऑगस्टला जी नियोजित परीक्षा आहे त्या दिवशी आमची IBPSसुद्धा एक्झाम आहे आणि IBPSने अगोदर एक्झाम कंडक्ट केली म्हणजे जाहीर केलं होतं। तर ती एक्झाम पण आमची एकाच वेळेस आम्ही एका एक्झामला वंचित असणार आहे। तर त्यावर पण योग्य मार्ग काढावा आणि आमच्या 258 जागा ज्या आहेत ते त्वरित ॲड करावा आणि आमची परीक्षा घेण्यात यावी। त्यापासून या सगळ्या जागा भरलेल्या नाहीत आणि आता भरावे। आता याच्यामध्ये 21 आणि 22ला ॲड झाली, त्याच्यानंतर 23 आणि 24ला, जे 24ला आत्ता ॲड यायला पाहिजे होती बट ती आलेली नाही आहे। 23चं वर्ष खाली गेलेलं आहे आणि आज 24चं पण वर्ष खाली जाण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्या होत आहेत। बट आम्हाला जे विद्यार्थी जर वर्षी बघितलं तर कृषी पदवी जर 15,000च्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये बाहेर पडतात डिग्री घेऊन, त्या विद्यार्थ्यांचं काय होणार? त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली जाणार आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो प्रश्न आहे तो कसा मार्गी लागणार? या सगळ्या गोष्टींना शासनाकडे काही उत्तर आहे का? जर नसेल तर आमच्या ह्या जागा लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्यात आणि त्याच्यामध्ये कृषी पदवीधरांना न्याय द्यावा। का भरत नसेल असं सरकार वाटते? कारण आता सगळेच निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत। तुमच्या 258 जागा गेले 2-3 वर्षापासून तुम्ही म्हणताय रिक्त आहे। 11 जुलैला घोषणा केली महोदयांनी, आज 12 ऑगस्ट, 1 महिनाभराचा काळ गेला आहे। या महिनाभराच्या काळात कुठंतरी ह्या फाईल्स किंवा ही परवानगी मंत्रालयातल्या लाल फितीच्या कारभारात अडकती असं वाटतंय। कारण मंत्री महोदय एका ठिकाणी सांगताय की जागा ॲड करा, घ्या, आयोग पण म्हणतंय आमच्याकडे मागणीपत्र आलं की आम्ही लगेच तुमची परीक्षा कंडक्ट करू, ह्यात ॲड करू, घ्या। मग ह्या मधल्याच गॅपमध्ये कुठं हा जो काही मधला लाल फितीचा कारभार आहे त्यात ते व्हायला नको, त्यात मग मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालावं, ती प्रोसेस फास्ट करावी आणि येत्या 2 दिवसात हे मागणीपत्र आयोगाकडे पाठवावं। आयोगाकडे मागणीपत्र गेलं, आयोग परीक्षा कंडक्ट करीन, ह्या 258 जागांची परीक्षा घेतली तर त्याचा डायरेक्ट फायदा 1 लाख कृषी पदवीधरांना होईल आणि हे राज्य कुठेतरी पुढे जाईल कृषीच्या माध्यमातून। आत्ताच जसं कृषी मित्रांनी हा प्रॉब्लेम सांगितला जे की कृषीच्या जागा ॲड झाल्या नाहीत, त्याचप्रमाणे आणखी एक मुद्दा MPSCकडून जे थोडंशी गडबड झालेली आहे, जी की 18 ऑगस्ट रोजी समाज कल्याण विभागाची एक्झाम आहे, त्याच दिवशी IBPSकडून घेतली जाणारी ग्रामीण बँकच्या क्लर्कची एक्झाम आहे। त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित पदांसाठीची जी परीक्षा आहे त्याच दिवशी IBPSकडून घेतली जाणारी क्लर्कसाठीची दुसरी एक्झाम आहे। तर मान्य आयोगाला अशी विनंती आहे की या 2 तारखांमध्ये थोडासा बदल करून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, जेणेकरून कोणीही विद्यार्थी या परीक्षांना मुकणार नाही। नक्कीच आपण पाहतो की सरकार चालढकल करत आहे MPSCच्या विद्यार्थ्यांचा, खरं तर असा आरोप आहे।
येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या सगळ्या जागांच्या बाबत निर्णय झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांनी केली. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.